जय हिंद. भारतात सध्या वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच एक देश एक निवडणुकीचा वाद मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विरोधक पक्षांनी तर मोदी सरकार विरुद्ध रान उभं केलं आहे. कारण केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. देशात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र घेता येईल का याबाबत ही समिती अभ्यास करून रिपोर्ट सादर करणार आहे. त्यामुळे एक देश एक निवडणुकीबाबत मोदी सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचं स्पष्ट आहे. एक देश एक निवडणूक म्हणजे नेमका आहे तरी काय? वन नेशन वन इलेक्शनचा नेमका फायदा काय आहे आणि तोटा काय आहे या व्हिडिओमधून समजून घेऊ. एक देश एक निवडणूक याचा सरळ अर्थ म्हणजे देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळेस घेणे असा आहे. नागरिकांना या दोन्ही निवडणुकीसाठी एकाच वेळी मतदान करता येईल. सध्या देशात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या वेळी दर 5 वर्षांनी घेतल्या जातात. एक देश एक निवडणूकसाठी आतापर्यंत 3 समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 4थी समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती 15 दिवसात आपला रिपोर्ट सादर करेल का याबाबत प्रश्न आहे. एक देश एक निवडणुकीचे फायदे काय आहे ते आधी समजून घेऊ. एक देश एक निवडणूक झाल्यास सगळ्यात मोठा फायदा निवडणुकांवरील खर्च कमी होईल. निवडणुका एकाच वेळी घेतल्याने वेगवेगळ्या निवडणुकांवर करावा लागणारा खर्च कमी होईल. माहितीनुसार 2019च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 60,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. यात पक्षांनी केलेला खर्च आणि निवडणूक आयोगाने नियोजन करण्यासाठी केलेला खर्च यांचा समावेश आहे. प्रशासकीय शासकीय कर्मचारी आणि सुरक्षा दल यांचा वापर या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकावेळी सुरक्षा दल शासकीय कर्मचाऱ्यांना विविध ठिकाणी विविध निवडणुकीच्या कामासाठी लावलं जातं. निवडणुका एकत्र ठेवल्यास कर्मचाऱ्यांचा व्याप कमी होईल आणि ते आपल्या कामावर अधिक लक्ष देऊ शकतात. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांमध्ये सातत्य ठेवण्यासाठी एकत्र निवडणुकीचा फायदा होईल. राजकीय पक्ष लोक उपयोगी योजनांवर जास्त लक्ष देऊ शकतील. राजकीय नेत्यांचा बराचसा वेळ निवडणूक प्रचारात जात असतो. उदाहरण घ्यायचं झालं तर PM नरेंद्र मोदी यांना शासकीय कामातून वेळ काढून दरवर्षी कोणत्या तरी राज्यात विधानसभेच्या निवडणूक प्रचारात जावेच लागते. तसेच निवडणुकीच्या दरम्यान नवीन प्रकल्प किंवा योजना जाहीर करण्यास बंदी असते. त्यामुळे विकास कामावर निर्बंध येतात. लॉ कमिशनच्या रिपोर्टनुसार एक देश एक निवडणूकमुळे मतदानाचा टक्का वाढेल. कारण लोकांना एकाच वेळी मतदान करणे सोयीचे होईल. हे होते फायदे. आता एक देश एक निवडणुकीचे तोटे काय ते समजून घेऊ. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्यायच्या झाल्यास संविधानामध्ये दुरुस्ती करावी लागेल. विधानसभेच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीशी संलग्न कराव्या लागतील. तसेच रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टमध्ये दुरुस्ती करणे आवश्यक होईल. स्थानिक पक्षांचा या प्रस्तावाला विरोध करण्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की निवडणुकीदरम्यान ते स्थानिक प्रश्न प्रभावीपणे मांडू शकणार नाही. प्रत्येक राज्याचे आणि केंद्राचे प्रश्न आणि समस्या वेगवेगळ्या आहेत. सोबतच राज्याचे पक्ष हे राष्ट्रीय पक्षांसोबत खर्च आणि रणनीती यामध्ये स्पर्धा करू शकणार नाही. 2015 मध्ये IDFC इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासानुसार 77% अशी शक्यता असेल की लोक राज्यातील आणि केंद्रातील एकाच पक्षाला निवडून देतील. निवडणूक 6 महिन्याच्या अंतराने ठेवली तर 61% लोकच सारख्या पक्षाला मतदान करतील. एकत्र निवडणुकामुळे भारताच्या संघराज्य ढाच्याला धोका पोहोचू शकतो असा दावा काही जण करतात. यात एक सर्वात मोठा तोटा होईल की एकदा निवडणुका झाल्या की सत्ताधारी पुन्हा 5 वर्ष तरी जनतेकडे पलटून पाहणार नाही. पण ही वन नेशन वन इलेक्शनची मागणी आत्ताच आहे का? तर नाही. थोडा इतिहास उघडून पाहिला तर स्वातंत्र्यानंतर एकत्र निवडणुका भारतात स्वातंत्र्यापासून 1967 पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जात होत्या. त्यानंतर काही राज्यांच्या विधानसभा 1968 आणि 1969 मध्ये विसर्जित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 1970 मध्ये लोकसभा विसर्जित करण्यात आली होती. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या तारखांना होऊ लागल्या. मग 1983 मध्ये निवडणूक आयोगाने एकत्र निवडणूक घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. 1999 मध्ये लॉ कमिशननेही असाच प्रस्ताव सरकारसमोर ठेवला होता. पंतप्रधान मोदी यांचे 2014 मध्ये सरकार आल्यानंतर एक देश एक निवडणूक घेण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. 2014च्या भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यातही
एक देश एक निवडणूक ठेवण्याचा उल्लेख करण्यात आला होता. 2016 मध्ये नीती आयोगाने एकत्र निवडणुका ठेवण्यासाठी प्रस्ताव समोर आणला होता. लॉ कमिशननुसार एक देश एक निवडणूक घेण्यासाठी संविधानामध्ये 5 दुरुस्त्या कराव्या लागतील. पंतप्रधान मोदी 2019 मध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांनी एक देश एक निवडणूक यावर चर्चा करण्यासाठी देशातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्याला बोलावलं होतं. यावेळी काँग्रेस, तृणमूल, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी आणि द्रविड मुनेत्र पक्ष या पक्षांनी जाणं टाळलं. तर आम आदमी पार्टी, तेलुगू देशम पक्ष, भारत राष्ट्र समिती या पक्षांनी बैठकीला हजेरी लावली होती. डिसेंबर 2022 मध्ये लॉ कमिशनने या संदर्भात राजकीय पक्षांकडून, निवडणूक आयोग, अधिकारी, तज्ज्ञ यांच्याकडून या विषयावर 6 प्रश्नांची उत्तरे मागविली होती. सन 2018च्या लॉ कमिशनने एकत्र निवडणुका घेण्याचा प्रस्ताव दिला होता. देशाच्या विकासासाठी एक देश एक निवडणूक आवश्यक असल्याचं कमिशनने म्हटलं होतं. आता हे वन नेशन वन इलेक्शन भारतासाठी किती फायद्याचं आहे हे तर मोदी सरकारलाच जनतेला पटवून द्यावं लागेल. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.